श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या आपल्या रॉयल चॅनलवर. आजचा विषय तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे बरं का. आजचा विषय आहे कर्क राशीच्या ग्रहाबद्दलचा. साधारणपणे कर्क रास चंचल, कोमल, सौम्य पण स्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी जल तत्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी प्रवृत्तीची स्त्रीप्रधान आणि बहुसंततीयुक्त या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेकबुद्धी. तुम्हाला माहीत आहे का, सध्या तुमच्या या दिवसांमध्ये तुमचं नशीब पैशाचा मोठा योग आहे. पण थांबा, नशीब आणि पैशाचे हे शब्द ऐकून तुम्हाला कदाचित वाटेल की मी तुम्हाला काही स्वप्न दाखवते. तुम्हाला वाटेल सगळं काही बिना मेहनतीचंच मिळणार आहे, सगळं काही आपोआप मिळेल. पण मी आज तुमच्याशी खोटं बोलायला आलेली नाही. आज मी तुमच्याशी तुमच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करायला आली आहे. मी तुमच्या कोणालाही सांगू शकत नाही की हे ग्रह बदलत आहेत ना, ते नक्कीच तुमचं नशीब बदलतील. पण कसं ते तुमचं नशीब त्या सामंजस्यातून मार्ग काढणार आणि बदलणार ते तुम्हाला आज अडकवून ठेवल्या. हा पैशाचा योग नक्कीच आहे, पण योग तुमचा आर्थिक तंद्रीतून बाहेर पडायला मदत करेल, बुद्धी देणारा. आज मी तुमच्याशी या वैयक्तिक समस्यावर बोलणार आहे, जे तुमची रात्रीची झोपही उडून टाकली आहे. किती दिवस, किती महिने, किती वर्ष झालेत तुम्ही एकटे पडलेले आहात. असं वाटतंय सगळीकडे रस्ते बंद झालेत, तरी काही उत्तर येत नाहीये. आणि जे मी आता बोलले त्याचं काळजाला तुमच्या भिडलंय ना, तर मग ऐका. क्षणाचाही विलंब न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कौटुंबिक आणि नात्यामध्ये ती समस्या. कर्क राशी म्हणजे मूळची खूप हळवी, संवेदनशीलते आणि कुटुंबियांसाठी खूप काळजी करणारी राशी. तुमची राशी माणसांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी जीव पण देईल. मागे वळून पाहत नाही. स्वतःची इच्छा, अपेक्षा नेहमी मागे ठेवते. मग फक्त कुटुंबासाठी सुखी राहावं. पण मला सांगा, खरं इतकं केलं तरी तुमच्या घरामध्ये तुम्हाला खरी किंमत मिळते का? तुला खरंच समजून घेतलं जाते का? पती पत्नींमध्ये संवाद नाही झाला तर तो लगेच वादात बदलतो. तुमचं मनात काय चाललंय हे समोरच्याला जाणून घेण्याची तयारी सुद्धा नाहीये. तू काहीतरी मनापासून बोलायला बसलीत आणि समोरून तुला दोन शब्दही ऐकू येतात, तेव्हा काळजाचं पाणी पाणी होतं, नाही का? बरोबर आहे ना? घरातली तरुण तुमचं ऐकत नाहीत. पिढी बदलली आहे मान्य, पण साधं प्रेम, साधा आदर दिसत नाही त्यांच्याकडून. त्यांच्या वागण्यामुळे तू आता तुटत चालली आहे. घरातली बाकीची नाती, भाऊ बहीण, सासू सासरे कुठेतरी काहीतरी बिनसले. हे सगळं फक्त गैरसमज आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललेत. तुला असं वाटतंय का फक्त सगळ्यांनी सांभाळून घेते, मला कोण समजून घेत नाहीये? हो, जो एकटेपणा आहे ना, भरल्या घरामध्ये असताना पण जो एकटेपणा अनुभवायला लागतो, तो सगळ्यात वाईट आहे. कर्क राशीच्या लोकांनो ऐका. हा ग्रहाबद्दल होतोय ना, तो सगळ्यात आधी तुमच्या नात्यांवर परिणाम करणारा आणि ग्रहांबद्दल, तुमच्या नात्याबद्दल खरं आणि खोटं अगदी आरशासारखं स्पष्ट करून दाखवणारा आहे. कोण खरंच तुमच्याशी खंबीरपणे जुळलेलं आहे, कोण फक्त नावापुरतं नातं सांभाळतं, हे तुला आता अगदी स्पष्टपणे दिसून येईल. लोक तुझ्या भावना चुकून घेत होत्या, ती आता उघडीस येणार आहेत. आणि जे लोक खरंच तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्यासोबत तुमचं नातं आणखी घट्ट होईल. आणि ग्रहाबद्दल तुम्हाला खोट्या नात्यात ओझ्यापासून मुक्त होणार आहे. हो, तुमच्या नशिबाचा पहिला योग आहे. तुमच्या घरातही अशाच परिस्थिती आहे, नात्यामध्ये अनावश्यक तणाव वाढला असेल, होय असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि हो, या सगळ्या नकारात्मकतेवर, या त्रासावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या स्वामींचा आधार घेणं. म्हणा श्री स्वामी समर्थ आणि हेच पवित्र नाव श्री स्वामी समर्थ आता लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमची प्रत्येक कमेंट मी वाचणार आहे. पाहूया आपल्या स्वामींवर किती जणांची श्रद्धा आहे. लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या घरातला सगळा कलह आणि गैरसमज दूर करतील, हीच प्रार्थना. पैशाची तंगी आणि कर्ज यावर आता वळूया. त्या दुसऱ्या विषयाकडे ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, तो विषय म्हणजे पैसा. मी सुरुवातीला म्हटलं तसं पैशाचा मोठा योग आहे, पण याचा अर्थ असा नाही की उद्या तुमच्यावर नोटांचा पाऊसच पडणार आहे, तुमची लॉटरी लागणार आहे. नाही, पैसा योग म्हणजे तो पैसा जो तुमचा हक्क आहे, मी मिळत नाहीये, जो पैसा चुकीच्या जागी अडकलेला आहे, जी पैशाची तंगतंग तुम्हाला रोज भासत आहे, त्याबद्दल बोलूया. खरं सांगायचं तर तुमच्यासाठी किती लोक आहेत ज्यांनी कोणाला तरी चांगल्या मनाने मदतीचे पैसे दिले आहेत, पण आता तीच व्यक्ती तुमचे फोन उचलत नाहीये. तुम्ही स्वतःच्या हक्काचे पैसे तुम्हाला बेकाऱ्यासारखे मागावे लागतात. ही वेदना फक्त तुम्ही समजू शकता. तुमच्यापैकी किती लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. एक कर्जातून बाहेर पडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसऱ्यातून तिसरं, हे चक्र कधी संपतच नाहीये. रोज सकाळी डोळे उघडल्यावर उघडताच पहिला विचार येतो, आज कोणाचे पैसे द्यायचे आहेत? मुलांच्या शाळेची फी, घरचा हप्ता, दवाखान्याचा खर्च, आईवडिलांची जबाबदारी, सगळं सगळं तुमच्या खांद्यावर. आवक कमी आणि खर्च जास्त. पैसा येतो पण हातात राहत नाही, पाण्यासारखा वाहून जातो. कुठे जातो, कसा जातो, काहीच हिशोब लागत नाही. तुम्हाला वाटतं की मी काही वाईट करत नाही, मग माझ्या नशिबात पैशाची इतकी वणवण का? हो, तर ग्रहबद्दल आहे, तो पैशाच्या गळतीवरच काम करणार आहे. हे ग्रह तुम्हाला जाणीव करून देतील, तुम्हाला समज देतील की तुमचा पैसा कुठे आणि किती वाया जातोय. तुला असं काही माणसं भेटतील किंवा काही मार्ग सुचवतील ज्यामुळे तुझा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता वाढेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्रह तुला कर्ज फेडण्याची ताकद देतील. अचानक नाही, पण हळूहळू तुला मार्ग दिसायला लागतील. तुझ्या अनावश्यक खर्च आता आपोआप कमी होणार आहेत आणि तुझ्या पैशाची बचत होऊ लागेल. पैशाचा योग म्हणजे फक्त पैसा येणं नाही, तर आलेला पैसा टिकवणं, वाढवणं ते समजणं योग्य आहे. आणि ही समज म्हणजे शहाणपणा हे ग्रह तुला देणार आहेत. तुझ्या किती बंधू भगिनींनो या पैशाचा त्रास रोज होतोय. किती जणांना वाटते की बस झालं आता, या कर्जाच्या ओझ्यापासून आणि त्रासापासून बाहेर पडायचंय मला. जर तुम्हाला स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे पण जबरदस्त उपाय हवे असतील तर लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वचन देते की स्वामी याच्यातून तुम्हाला नक्की बाहेर काढील. तुमच्या अगोदर पुन्हा एकदा सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. छुपे शत्रू आणि मानसिक गोंधळ, आता मी त्या विषयावर बोलणार आहे. कदाचित तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतोय आयुष्यात. कधी कधी असं होतं की आपण सगळंच काही बरोबर करत असतो, सरळ मार्गाने चालत असतो, कोणालाही वाईट विचारत नाही, कोणाचंही वाईट करत नाही, पण तरीही आपलं काम ऐनवेळेला बिघडतं. चांगली चाललेली गोष्ट अचानक थांबते, घरात कोणीतरी अचानक आजारी पडतं, किंवा जिथे तुम्हाला मिळणारी खात्री असते तिथे तुम्हाला काहीच मिळत नाही. विचार केलाय का असं होतं का? आता तुमचे छुपे शत्रू आहेत. तुम्ही ऐकलत का? हे छुपे शत्रू तुमच्या आजूबाजूलाच असतात. तुमच्या ऑफिसमध्ये असू शकतात, तुमच्या शेजारी, दुर्दैवाने तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा. अशी माणसं जी तुमच्या तोंडावर अगदी गोड बोलतायत, पण इतकी तुमची स्तुती करतायत की तुम्हाला वाटेल की यांच्यासाठी काळजी घेणारे दुसरे कोणीच नाही. पण तुम्ही जेव्हा मागे वळता तेव्हा हीच माणसं तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात काटकारस्थानं करतात आणि बदनामीही करतात. तुमच्या चांगल्या कामामध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात. त्यांना तुमचा आनंद, तुमचं सुख, तुमची प्रगती बघवत नाही. यालाच मत्सर म्हणतात, यालाच नजर लागणं असंही म्हणतात. आणि कर्क राशीचे तुम्ही जर खूप सोपे, अगदी सरळ सरळ लोक असाल, त्यामुळे लोकांचा खोटा चेहरा पटकन ओळखू शकत नाही. तुम्ही लगेचच सगळ्यांवर विश्वास ठेवता आणि तिथंच तुम्ही फसता. मनात एक गोंधळ असतो, पण मी इतकं चांगलं वागत असतानाही माझं वाईट का होतंय? कर्क राशीच्या माझ्या भावंडांनो सावध व्हा. हा ग्रह बदल म्हणजे दुर्दैवी लोक, छुपे शत्रू, खरे चेहरे तुम्हाला समोर आणणार आहेत. आता एक जाणीव होते, तुम्हाला संकेत मिळायला सुरुवात होईल. मी कोण माणूस खरंच तुमच्यासाठी आहे की हे फक्त नाटक करत आहे. तुम्हाला आता समजायला लागेल की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, कोणापासून चार हातही लांब राहायचे. जो मानसिक गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये सध्या चालू आहे, असं का होतंय, तो पूर्णपणे निघून जाईल. तुम्हाला स्पष्टता मिळेल आणि नशिबाच्या सगळ्यात मोठा योग आहे शत्रू ओळखून त्यांच्यापासून लांब राहणं. हेच खरं तुमचं नशीब आहे. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते? तुमच्या आयुष्यात अशी माणसं आहेत का त्याच्यावर तुम्हाला संशय आहे का, पण काहीही बोलू शकत नाही? अशा वाईट नजरेपासून तुमचं रक्षण व्हावं आणि कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमचं रक्षण करतील, स्वामी तुम्हाला अभय देतील. आणि आता सगळ्यात शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या नात्यातील समस्या, पैशांची तंगी, तुमचे छुपे शत्रू, या सगळ्यांचा परिणाम काय होतो माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या मनावर, तुमच्या आत्मविश्वासावर होतो. आणि सगळं असूनही घरात लोक आहेत, खायला प्यायला काही कमी नाही, पण रात्री झोपताना छातीत काहीतरी अनोळखी दडपण येतंय. कुठंही कारण नसतं तरी भीती वाटते. असं काही रडू आलंय, घशात अडकून राहिलंय पण बाहेर येत नाही. तुम्हाला वाटतंय का, तुम्हाला असं वाटतंय का आपलं आयुष्य खरंच कशासाठी आहे? आपण या जगामध्ये का आलोय? गेल्या काही वर्षात तुमच्याबरोबर काहीतरी घडलं होतं, त्यामुळे तुमच्या स्वतःवरचा विश्वास उडून गेलाय. कोणीतरी खूप तुम्हाला फसवलंय, किंवा तुम्ही काहीतरी मोठी आशा घेऊन सुरुवात केली आणि अपयश आले. अपयश किंवा विश्वासघात इतका मनाला लागलाय की आता कोणी काहीतरी नवीन सुरुवात करायची नाही असं तुम्हाला वारंवार वाटत आहे. हिंमतच राहिलेली नाहीये. तुम्ही स्वतःला कमी लेखता. माझ्याकडून हे होणार नाही, माझं नशीबच फुटकं असं तुम्हाला वाटतंय. मी काहीच करू शकत नाही, सगळ्यात चांगलं होतंय आणि माझं वाईट होत आहे असं तुम्हाला वाटत आहे. विचार करा, नकारात्मक विचार तुम्हाला आतून खूप पोखरत आहे. कर्क राशीच्या लोकांना तुमचा सगळ्यात मोठा शत्रू नाही, तो म्हणजे आत आहे तुमच्या स्वतःवरचा अविश्वास. तुमचा खरा शत्रू आहे. तुम्हाला स्वतःला एक अदृश्य पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलंय. आणि हो, ग्रहाबद्दल सांग तर तुमच्या आत्म्याला जागं करणार आहे. तो तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची ओळख करून देणार आहे. हे ग्रह तुमचं मन आध्यात्मिक बनवणार आहे. तुमच्या स्वामींवरची श्रद्धा आणि तुम्ही ज्या देवाला मानता ती श्रद्धा इतकी मजबूत होणार आहे की सगळ्या शंका, भीती, आत्मविश्वास, अभाव आपोआप निघून जाणार आहे. तुम्हाला आतून एक नवीन ऊर्जा जाणवणार आहे. जगण्यासाठी एक नवा उद्देशही मिळणार आहे बरं का. तुम्हाला समजेल की तुम्ही फक्त शरीर नाही तर एक पवित्र आत्मा आहात आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जबरदस्त ताकद आहे. कोणती परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. हा ग्रह बदल त्यात पिंजऱ्यामध्ये ह्या पिंजऱ्याची चावी आहे. ती चावी स्वामी तुम्हाला देणार आहेत. नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे स्वतःवरचा विश्वास, योग्य कर्म करण्याची ताकद. आणि पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे त्या कर्मातून मिळणारे समाधान. हाच खरा योग आहे जो ग्रह तुमच्यासाठी घेऊन आले
आलेले आहेत. तर कर्क राशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, घाबरू नका. तुम्ही एकटे नाही आहेत. हा ग्रह तुमच्यासाठी आयुष्यामधला खोट्या नात्यांना संपवण्यासाठी, तुमच्यापाशी विवेचनावर मार्ग दाखवण्यासाठी. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं का, तुम्ही एकटे नाही आहेत. स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं समजा. 24 तास तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. फक्त तुमच्या विश्वासाचीच गरज आहे. फक्त एका हाकेची गरज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती, माझ्या मनातील भावना खरंच तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असतील, तर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं दुःख मांडलं आहे, तर या व्हिडिओला लाईक करा. नक्कीच विसरून जा. तर तुम्हाला माझ्याकडून रोज असंच भावनिक आणि उपयुक्त व्हिडिओ हवा असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अजिबात टाळू नका. आत्ता लगेच लाल बटनही दाबा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरची अटळ श्रद्धा दाखवायला विसरू नका. स्वामींच्या श्रद्धेने तुम्हाला प्रत्येक अडचणींमध्ये लढण्याची ताकद मिळेल. स्वामी तुम्हाला प्रत्येक अडचणीतून तारणार आहेत. माझ्या पूर्णवर विश्वास आहे. कर्क राशीच्या माझ्या बंधू भगिनींनो, कोणत्या अडचणी प्रसंगी न डगमगता, न घाबरता स्वामींचं नाव घेऊन अडचणीचा मार्ग काढा. तुमचं आयुष्य सुखाने, समाधानाने आणि आत्मविश्वासाने भरलेलं असो, असंच मी स्वामी चरणी प्रार्थना करते.